पासून जातो. घरच्या जबाबदाऱ्या कोण घेत बसतं? तिचा आकार असेल ना? असं वाटतं मला पण. सांगितलं असेल ना? तिला सगळं माहिती असेल. नवऱ्याला काढून दिलं कोण काही सोपं आहे. म्हणून आणि 3-4 वर्षापासून तर असं आहे अक्षरशः असे नवरा म्हणत ते सगळं बघितलं. काहीतरी असेल ना. तिचं सॅटिस्फॅक्शन दुसरीकडे होत असेल काय आलेलं जगमानाला भाव दिला. एक दिवशी तर डायरेक्ट काढून दिलं. पुढच्या आठवड्यात रिक्षा केली. रिक्षावाल्याला ऍड्रेस दिला हे सगळं पोचून पैसे दिले. सगळे कपडे लागते पोचले. ती राहते कुठे मग? तिथे नाशिक मध्ये. हो का? तिचं पुण्यात राहायचे ना ते? पुण्यात राहायचे ते कॅनडाला गेला. मोठ्याला लहानी भेटली. लहान्याला मोठी केलेली. मोठी वाट पडली. पुण्याचा जॉब करायची ती पुण्याचा जॉब करायची ना? हा ना. तो तर इन्फोसिसला नाशिक काहीतरी तिला नोकरी लागली तर आला आवडून काहीतरी हायवे. हो ना. तो आवडत नाही. ती डॉक्टर आहे ना? डॉक्टर नाही ती डॉक्टर लग्नाच्या आधी झालं होतं आणि नंतर एवढी केलं मी पुण्याहून आवरून गेली कशी? हा पुण्यावरून इथे आले नाशिक. हा ते तर बंगल्यावर राहतात ना. ते काय केलं त्यांनी इथे आले नाशिकला राहायला. 2-4 महिन्यात म्हणे मला वेगळं राहायचं. त्याला नवऱ्याला उचललं पोरीला उचललं वेगळे राहिले. थोडे दिवसात खटकी पडली. प्रॉब्लेम समजू शकते. नवरा बी आवडत नाही. नवऱ्याला नवराच म्हणत घटस्फोट घ्यायची तयारी. मोठ्याला बाळच झालं नाही. कॅनडात साथीला पण मला वाटतं दोन्ही मुली ऑफिसर झाले मोठे. काही नवरा काही जाणले हो का? काय करत? असेल तुम्ही काय असेल ना काही करत असेल. ऑफिसर तो पण ऑफिसर. हा असं काहीतरी मला म्हणे ते बंगला विकणार आहे आणि तिन्ही पोरांना म्हटलं साथीला काही काम नाही म्हटलं द्यायचं. आई वडिलांचं खाऊ नाही म्हटलं. पितृऋणाचं आई वडील गेले ना त्रास खाऊ म्हटलं आई वडिलांचं.